आहे आमच्याकडे रंगपंचमी आणि आमच्या चिक्कूला पहिल्यांदा सगळ्यांनी कलर लावलेत. चिक्कू कसं वाटतंय? थंड वाटते. छान छान वाटते. आणि काय म्हणायचं कलर लावून? बोलली मम्मा. हा. तर आज तुम्ही बघा आता आम्ही कशी खेळतोय होळी. आमच्याकडे आज होळी खेळली जाते म्हणजे रंगपंचमी दिवशी. तर बघा तुम्ही. तर आम्ही रंगपंचमी खेळून कलर लावून पाणी ओतून सगळं आमचं खेळून झालं होतं आणि चिकू घाबरलं होती पाण्याला. त्यानंतर आम्ही घरी आलो. इथं परीसुद्धा बघा केवढी नाचून भिजून आली होती आणि चिकू इथं बघा गाण्यांचा आवाज येत होता तर नाचत होते आणि ही असा आम्ही एक फोटो घेतला होता सेल्फी. आणि चिकू इथं गाण्यांचा आवाज ऐकून काही नाचायची थांबत नव्हती. तर संध्याकाळी आमच्या इकडं बघा गावामध्ये पद्धत आहे की अशा घुगऱ्या वाटायची. म्हणजे आपण वाटाण्याच्या किंवा ह्या कुळीत म्हणतो आपण त्याच्या घुगऱ्या वाटल्या जातात. लहान मुले आणि गावातली मोठी माणसं आमच्याकडं असं मागायला येतात. तर आम्ही असं वाटायला बसलो होतो. प्रत्येकजण आपल्या घरात वाटायला बसतं. तसंच मी आमच्या इथं वाटायला बसले होते आणि इथं परी बघा गावात म्हणजे जवळपासच घुगऱ्या मागून घेऊन आली होती दादांच्या मुलांसोबत. त्यानंतर संध्याकाळी होती आमच्या इकडं सोंग आणि ह्या सोंगामध्ये माझा भाऊ जो दिसतो येलो साधूच्या ड्रेसमध्ये तो आहे माझा भाऊ आणि खास या सणासाठी तो आला होता. तर म्हटला की आपण सुद्धा एन्जॉय करू आणि त्यानंसुद्धा हे साधूचं आपण हे सोंग म्हणजेच ही वेशभूषा केली होती त्यानं. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत एन्जॉय करा आणि कसं वाटतंय नक्की सांगा. आणि हे आहे माझ्या भावाचं कॅरेक्टर. कसा दिसतोय तो नक्की सांगा. कमेंट नक्की करा. आणि त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी निघणार होता. तर बोलला की मला चिकन बिर्याणी पाहिजे. तर मी छान अशी चिकन बिर्याणी बनवली होती आणि नंतर तो जेवण वगैरे झाल्यानंतर निघाला. तर पप्पा सोडायला त्याला बसमध्ये बसवण्यासाठी चालले होते आणि त्याची सुट्टी संपली आणि तो चालला परत बेंगलोरला. तर आम्ही सगळ्यांनी त्याला बाय केलं. परी कुठं तर होती तिथून आली आणि गडबडीनं पहिल्यांदा मामाला येऊन बाय केली. त्यानंतर संध्याकाळी तिलासुद्धा बिर्याणी पाहिजे होती आणि असाच मी व्हिडिओ केला नव्हता. म्हटलं की हिला देताना तर आपण बिर्याणीचा व्हिडिओ करू. बाकी व्लॉग कसा वाटला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.